महाड पठारावरच्या विकासाबद्दल तुमची भूमिका काय? महाड पठाराचे रहिवासी म्हणून महाड पठारावरील जे स्थलांतर आहे, जे शेतकऱ्यांचं स्थलांतर होत आहे, आज शेतकऱ्यांकडे 10-10 एकर 5-5 एकर जमीन आहे, तरीसुद्धा आज महाड पठारावरील शेतकरी स्थलांतर होत आहे ऊसतोडीसाठी। आज त्यांची संख्या कमीत कमी 70% वरती आहे आणि हे लोक ऊसतोडीसाठी जातात। आज या ऊसतोडीमुळे कितीतरी खून प्रकरणं मोठे मोठे घडत चाललेले आहेत। याला कारणीभूत कोण आहे? पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, ह्या ज्या ऊसतोड कामगार जे आहेत, यांचे जे मुलं आहेत, जे शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत, यांच्या भविष्याची काळजी करणारे लोक कोणीच नाही। आज या भविष्याला जे तडा लागून राहिला, याला कारणीभूत कोण आहे याचं उत्तर मला पहिले द्यायचं। कारण की माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की आज महाड पठारावर जे लिफ्ट इरिगेशनचा प्रश्न आहे, आमचा वसंतराव नाईक साहेबांच्या हाताने या लिफ्ट इरिगेशनसाठी इसापूर धरणाची आखणी झालेली आहे। यामध्ये समस्त बंजारा समाज तसेच इतर समाजाची पण शेती गेलेली आहे, पण अजूनपर्यंत आमच्या घशाला पाणी नाही आहे पिण्यासाठी। शेतीला मिळेल ते पुढची गोष्ट आहे, शेतीला तर मिळणारच नाही, पण पिण्याला सुद्धा पाणी नाही आम्हाला। याला कारणीभूत कोण आहे? आज आम्ही इथे कोणाच्या विरोधामध्ये बोलत नाही आहे, फक्त आमचा प्रश्न एवढाच आहे की जे कोणी सक्षम उमेदवार असतील त्यांनी आमच्या ह्या महत्त्वाच्या मूलभूत प्रश्नावर विधानसभेमध्ये आवाज उचलावा। येणाऱ्या 5 ते 6 वर्षामध्ये आम्ही भरपूर वेळा बघितलं की आमच्या प्रश्नावर कोणीही आवाज उचललेला नाही आहे। जरी आवाज उचलला असेल तरी त्याच्यावर कोणी मार्ग काढलेला नाही आहे। दुसरा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे की बोगस भामटा राजपूतमध्ये जे घुसखोरी होत चाललेली आहे, त्या बोगस भामटा राजपूतमध्ये आत्ताचं प्रकरण आहे 2024चं। गौरी चरण चव्हाण नावाची एक मुलगी आहे जी राहणार गोळची आहे। तिला MBBS मध्ये नीटच्या परीक्षेमध्ये 575 मार्क मिळाले, तरीसुद्धा ती मुलगी आज MBBS पासून वंचित राहिलेली आहे। याचं कारण कोण आहे? कारण की जे आमच्या बोगस भामटा राजपूतमध्ये जे घुसखोरी चालली आहे, आज त्या मुलीची जागा त्या माणसाने घेतलेली आहे। आणि तर मला अजून काही महत्त्वाचं बोलायचं आहे, तर ते एकच प्रश्न आहे माझा की येणाऱ्या विधानसभेमध्ये जे कोणीही सक्षम उमेदवार असतील, कोणीही असतील ते, आता आमचे काका आहेत डॉक्टर मधुकर राजू राठोड, आज हे क्रांती करतात। क्रांती करणं महत्त्वाचं आहे कारण की त्यांच्या अंगामध्ये स्वाभिमान आहे म्हणून ते क्रांती करत आहेत आणि आम्ही सुद्धा आज क्रांतीसाठीच उभे आहेत। आज आम्ही कोणाला सपोर्ट करत नाही, आम्ही ना डॉक्टर मधुकर राठोड यांना सपोर्ट करतोय, ना कोणत्या इतर समाजाला किंवा इतर पक्ष घटकमधील कोणीही उमेदवार असतील त्यांना आम्ही मदत करत नाही आहे। आम्ही क्रांती करणाऱ्या सोबत आहे, म्हणूनच आम्ही काकांसोबत उभे आहोत। कारण की आम्हाला एवढंच माहीत आहे की आज जो आमच्या हक्काचं पाणी आहे, जे आमच्या हक्काची जागा आहे, जे बोगस भामटा राजपूतचं जे आमचा हक्क हिसकून घेत आहे, याच्यावर कुठेतरी न्याय आम्हाला मिळाला पाहिजे आणि अधिवेशनामध्ये तुम्ही याच्यावर कुठेतरी आवाज उचलला पाहिजे। हे आमचं महाड पठाराकडून आम्हाला हे आहे आणि याच्यासाठी आम्ही आंदोलन केले। गोरसेना, समनक जनता पार्टी यांनी खूप मोठे आंदोलन केलेत, तरीही आमच्या आंदोलनाला कुठे यश मिळालं नाही आणि याला यश मिळालं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे। सुरू। नमस्कार, मी महाड पठार लिफ्ट इरिगेशन कृती समितीचे अध्यक्ष मधुकर राजू सिंग राठोड। या ठिकाणी मी माझं लोकशाही मार्गाने विधानसभा निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी निवडणूक लढवित आहे। त्या अनुषंगाने माझं मत या ठिकाणी मी जनतेसमोर सुज्ञ मतदार बंधू भगिनी यांच्यासमोर माझं मत व्यक्त या ठिकाणी मी करतो की मी पुसद विधानसभा 81 मतदारसंघामध्ये माझी अपक्ष उमेदवारी मी या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि त्याचं कारण काय आहे ते कारण या ठिकाणी मी स्पष्ट करून देतो। कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांनी महाराष्ट्राचे 11.25 वर्षे मुख्यमंत्री असताना 1972 मध्ये इसापूर धरणाची निर्मिती केली आणि निर्मिती झाल्यानंतर 80 मध्ये त्या धरणाचं पूर्ण काम झालं आणि ते धरणाचं कार्यक्षेत्र पुसद तालुक्यातील इसापूर आसोलीपासून तर म्हैसमाळपर्यंत 50 गावचा तो एरिया आहे आणि सर्व महाड पठाराचा निसर्गातून पडलेलं पाणी त्या ठिकाणी जमा होते आणि तो इसापूर धरण वसंतराव नाईक साहेबांनी निर्माण केलं। त्यावेळेस त्यांची मनस्थिती किंवा त्यांचे स्वप्न होतं की माझा शेतकरी कारखानदार झाला पाहिजेत आणि इसापूर धरणातलं पाणी सर्व महाड पठार 42 गावाला मिळून शेती सिंचन होऊन ते पाणी पुस धरणामध्ये सोडायचे असे नाईक साहेबांचे प्रयत्न होते। परंतु योगायोग वसंतराव नाईक साहेबांनी 75 मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्रीच्या चेअरवर गेले आणि त्यांनी सर्व
नियम धाब्यावर बसून ते डावा कालवा जे आमच्या भागामध्ये येणारा होता ते बुटीपर्यंत वळलेला आहे आणि तिथून त्यांनी ते नांदेडमध्ये कर्नाटक तेलंगणापर्यंत ते कालवा तिकडे घेऊन गेले. त्या गोष्टीचं दुःख आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील 2014 पासून तर आतापर्यंत 35,000 शेतकऱ्याची आत्महत्या झालेली आहे. आणि माझा एकच ध्यास आहे, वंचित, पीडित, शोषित, मजूरदार, शेतकरी या घटकाचा विकास आणि माळ पठाराचा विकास हाच माझा ध्यास आहे. त्या अनुषंगाने मी लोकशाही मार्गामध्ये शासन स्तरावर जे काम करण्याची बाबासाहेबांनी जे घालून दिलेली पद्धत आहे की लोकशाहीमध्ये लोकांकडून निवडून येऊन शासन तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. त्यामुळे मी शासनामध्ये मागील 20 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे महायुतीचं सरकार आणि महाविकास आघाडीचं सरकार दोन्ही सरकारच्या कालखंडामध्ये जलसंपदा मंत्री, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत त्या माळपठाराची व्यथा मांडली. आणि तदोदच 2023 मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना अजितदादा त्या सरकारमध्ये विरोधी पक्षनेते होते आणि त्यांना मी व्यथा मांडली आणि त्यांनी अजितदादा पवार यांनी विरोधी पक्ष यांनी 2023 मध्ये माळपठाराचा प्रश्न त्या लक्षवेधी लावली आणि त्या ठिकाणी विचारलं की बाबा म्हणे माळपठाराचा धरणाचा 100% पाणी साठा शिल्लक असताना त्या भागाला शेतकऱ्याला का मिळू शकत नाही, ही शोकांती आहे आमच्यावर. आणि त्यानंतर आमच्या भागाला पाणी मिळत नसल्या कारणानं आमच्या शेतकऱ्याची जमीन निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असते. एक पाणी जर गेला तर आम्ही सर्व शेतकरी त्या ठिकाणी देशोधडी लागते. आणि त्या भागाचा प्रत्येक नागरिक शेतकरी हा ऊसतोड कामगार म्हणून महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात जातो आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मुलाचं शिक्षण त्या ठिकाणी सुद्धा खंडित होतो. त्यामुळे ह्या वेदना आमचा समाज, बहुजन समाज त्या ठिकाणापासून शिक्षणापासून वंचित होत असल्या कारणानं, आत्महत्या होत असल्या कारणानं शेतकऱ्याच्या भारताच्या सीमेवर जे बसलेलं सैनिक आहे त्यांना कुठं शासन त्याच्यासोबत निर्णय त्यांचा पेन्शनचा असो, त्यांचा पगारीचा असो ते घेत नसल्या कारणानं मी माहिती सरकारच्या विरोधामध्ये, मी कुठल्या आमदार खासदाराच्या विरोधात बोलत नाही या ठिकाणी, की मी माळपठाराचा एक संघटक म्हणून माहिती सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी बोलतो की बाबा 2014 पासून तुमची सरकार आतापर्यंत आहे, पण आमची मागणी असताना आमच्या शेतकऱ्याच्या बाजूने तुम्ही निर्णय करावा, आमच्या शेतीच्या मालाला भाव द्यावा. किमान आमच्या कापसाला 15,000 आणि तुरीला 12,000 आणि सोयाबीनला 10,000 जरी भाव दिलं तर आम्हाला शासनाची भीक नकोय. आता माहिती सरकारने लाडकी बहीण योजना केली, त्या योजनेमध्ये 46,000 कोटीचं या राज्याचं बजेट केलं त्यांनी. तर माझा त्यांना विनंती होती की बाबा 46,000 कोटी यांना देण्यापेक्षा 46,000 कोटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी करोडो शेतकरी आहेत त्यांच्या पाण्याची व्यवस्था करा. ही व्यवस्था केली असती तर फार त्यांचं मी स्वागत केलं असतं. परंतु त्यांनी मतदान घेण्यासाठी आणि लोकांना गुमराह करण्यासाठी त्या ठिकाणी ही योजना घोषित केली. आणि शेतकरी विरोधी यांचं धोरण, कर्मचारी विरोधी यांचं धोरण, त्या अनुषंगाने माझ्या माळपठाराचा भागाचा विकास होत नसल्या कारणानं कैलासवासी वसंतराव नाईक साहेब यांचं स्वप्न होतं की माझा शेतकरी कारखानदार झाला पाहिजेत. आणि या देशाला ब्रिटिशच्या जाळ्यातून जे काढलेले सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांनी फाशीच्या पहिले त्यांनी सांगितलं की जो कोणी विरोधामध्ये कोणी जर गोरगरीब वंचित पिढीचा मुद्दा उठवत असेल तर त्यांना तुम्ही राजगुरू, सुखदेव, भगतसिंग समजा. म्हणून हे विचार मी अंतःकरणात घेऊन या पुसद तालुक्याच्या शेतकऱ्याचा विकास, गोरगरीब जनतेत पीडित शोषित घटकाचा विकास आणि हाच माझा ध्यास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले विचारसरणीला मी अभिवादन करतो. आणि बाबासाहेबांनी जे सांगितलं की बाबा लोकशाही मार्गानं तुमचं सरकार जर प्रश्न सोडत नसेल तर तुम्हाला महात्मा गांधी जे अनशन, उपोषण, मोर्चा या पद्धतीनं तुम्हाला जेवढं उठाव करता येईल त्या मार्गाने तुमचा प्रश्न सुटतील याच्यावर मला नक्कीच विश्वास आहे. त्या अनुषंगाने मी अनेक मोर्चे केले, उपोषण केले आणि येणाऱ्या काळामध्ये आता 2024 मध्ये शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचा, मजूरदाराचा प्रश्न सुटावा म्हणून मी या पुसद 81 विधानसभा मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये सज्ज झालो. आणि माझा एकच ध्यास आहे आणि मला 100% माझ्या माळपठार भागातील युवा, रोजगार, पीडित, वंचित, शोषित घटक हे मला 100% मतदान करणार आणि मी निवडून येणार. याच्यामध्ये माझं काही दुमत नाही. माझं अंतःकरण मला सांगतं या ठिकाणी की वंचित, पीडित, शोषित घटकासाठी तू काम करत असेल तर सदैव बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले हे माझ्या सोबत आहेत, वसंतराव नाईक माझ्या सोबत आहेत. आणि मी माझ्या सबळावर कुठल्याही पक्षाचं एबी फॉर्म न घेता माझी परिस्थिती नसताना मी समाजाला न्याय मिळावा म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढतो. आणि निश्चित मला पुसद तालुक्यातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनी मला मतदान करतील ही मला अपेक्षा आहे. आणि मी निवडून जर आलो तर या पुसद तालुक्याचं नंदनवंदन, माळपठार भागाचं नंदनवंदन आणि सर्व तालुक्याला सक्षम केल्याशिवाय राहणार नाही. कारण वसंतराव नाईक साहेबांनी मुख्यमंत्री असताना या तालुक्यामध्ये 3 धरणाची निर्मिती केली. इकडं पुस धरण, इकडं इसापूर धरण आणि समोर येणी धरण.
इसापूर धरणाचं पाणी पुस धरणामध्ये टाकायचं आणि पुस धरणाचं पाणी हेनी धरणामध्ये टाकायचं, की या पुसद तालुक्याच्या 2 मुख्यमंत्र्यांच्या कर्मभूमीवर शेतकरी तडपतोय, शेतकरी आत्महत्या करतोय. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी मी नाईक साहेबांच्या विचाराला प्रेरित